हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. मी पण खूप मस्त आहे. तर रिवा रात्री खूप उशिरा झोपली होती, त्यामुळे ते सकाळी लवकर उठली नाही, म्हणजे उशिराच उठली. रिवा जर लवकर झोपली सकाळी कधी कधी ती 7ला झोपी जाते, तर सकाळी लगेच 7ला उठून बसते. मग त्याच टायमिंगला मला पण उठावं लागते. मग मी उठल्यानंतर ब्रश वगैरे करून घेतला फटाफट, कारण रिवा उठण्याच्या अगोदर मला सगळं आवरून घ्यायचं होतं. कारण एकदा रिवा उठली की मला काहीच काम करू देत. बघा मॅडम कशा मस्त झोपी गेल्या आता. मग मी भांडे वगैरे, मी हमेशा भांडे रात्रीच घासून ठेवते, पण रात्री उशीर झाला होता खूप, कारण रिवा जर जागी असेल तर मला रात्री भांडे घासता येत नाहीत. मग रिवा उठलेलं, मी भांडे घासत आहे तोपर्यंतच रिवा जागी झाली. मग काय, रिवा जागी झाली की थेट मी कुठे आहे हे शोधण्याच्या मागे लागते. मग चालू झालं मॅडमचं पाय धरणं, हे धरणं, मला घे मला घे. मग बाकी ती जर जागी झाली तर मला मग बाकीचे सगळे कामं तिला घेऊनच करावं लागतात, कारण ती अजिबात शांत होत नाही. सकाळचा रुटीन म्हणजे अरे बापरे, खूप ॲडव्हान्टेज असतो, कारण ती एकदा उठली ना खूप रडायला लागत असते. मग मी तिला घेऊनच भांडे वगैरे घासून घेतले, किचन वगैरे साफ करून ठेवले. तर हे सगळं मी रात्रीच कामं करते, पण रात्री खूपच उशीर झाला होता अगदी, कारण आणि खूप उशीर होण्यापेक्षा रिवा जागी होती मेन. मग रिवा जर जागी असेल ना, मग माझं सगळं अटेन्शन तिच्याकडेच असतं. मग मी तिच्याकडेच, तिच्यासोबत खेळणं, तिच्यासोबत गप्पा गोष्टी मस्ती करणं, तेच चालू असतं. तोपर्यंत मग मी तिला झोपू घालते, पण 10-10:30 झाले होते तिला झोपायला. मग सकाळी लवकर उशिराच उठली ते. मग मी किचन वगैरे सगळं साफ करून तिला अंगावर घेऊन साफ वगैरे करून घेतले. मग सकाळी उठल्यानंतर हे सगळे कामं रात्री केलेले असतात, त्यामुळे मला लगेच रिवासाठी जेवणाला बनवता येतं. पण आज मला रात्री नसल्यामुळे मला करावं लागत होते सकाळी कामं. मी तरी पण सगळं फटाफट साफ करून घेतलं. आणि सकाळी हे जर कामं असतील ना, मला ऑब्वियसली मेडिकलला जायला पण लेट होतं. मग रिवाला आज काय करावं म्हणून मी तिला तांदूळ आणि डाळीची खिचडीला फोडणी दिली, आणि ती छान खाते तुपामध्ये फोडणी दिल्यानंतर. मग तिला ते फोडणी देऊन बनवून ह्याच्यामध्ये ठेवून दिलं, कुकरमध्ये. मग काय, बाकीचे कामाला सुरुवात केली. म्हणजे ती आता उठली होती, त्यामुळे माझं अंथरूण पण काढायचं राहिलं होतं. तशी डेली ती माझ्यासोबतच उठती 7 वाजता, मग तेव्हाच मला बाकीचे कामं करावे लागत असतात. मग आज ती उशिरा उठली, त्यामुळे अंथरूण वगैरे तसंच राहिलं होतं. मग मी अंथरूण वगैरे काढून घेतले फटाफट. अंथरूण काढत तिच्यासोबत मस्ती वगैरे चालूच असते. मग अंथरूण काढल्यानंतर मग मी काय, पटापट पूर्ण खेळणी वगैरे इकडे तिकडे पडलेले असतात, रिवा खेळत असते, त्यामुळं मग ते एका ठिकाणी ठेवून दिले आणि झाडून वगैरे झाडून घेतली मस्तपैकी, आणि पुसून पण घेऊन टाकले, कारण रिवा खाली इकडं तिकडं काही ना काही पडलेलं असेल की ती तोंडात घालत असते, आणि तिला असं पण दात वगैरे येत आहेत, त्यामुळे लवकर इन्फेक्शन होतं, ताप यायला लागते इकडलं तिकडलं खालचं उचलून खाल्ल्यामुळे. त्यामुळे मी फटाफट सगळे कामं करून घेतले, पुसून पण घेतली, आणि लगेच तिला आंघोळीला जीव घातलं. अगोदर जीव घातलं, मग आंघोळीला घेतली. कारण आंघोळ केल्यानंतर जीव घातली की तिला सर्दी लवकर होते, तसं सगळ्याच बाळांना होत असते. पण मी तिला अगोदर खाऊ घातलं, मग आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर पण कशी क्यूट दिसते माझी बार्बी डॉल, खूप छान. कारण आंघोळ केल्या तिला फ्रेश वाटते, आणि मी पण मग तिला फ्रेश वगैरे करून घेतलं. आणि मी अगोदर तिलाच मी फ्रेश करते, फीड करतानाच करावं लागतं, कारण असं ते करू देत नाही फ्रेश. मग मी पण थोडंफार फटाफट आवरून घेतले, कारण खूप उशीर झाला होता मेडिकलला जायला. ऑलमोस्ट 9:30-9:45 झाले होते, कारण मी डेली 8:30-9:45 मेडिकलला जात असते. पण आज खूप उशीर झाला होता, रिवा पण उशिरा उठल्यामुळं. पण तरी पण ठीक आहे, 10पर्यंत ऑलमोस्ट गेले तरी पण काही प्रॉब्लेम नाही. मग मी काय पटापट क्रीम पावडर वगैरे लावून घेतली आणि निघाले मेडिकलला. बाय बाय.